नाश्त्यासाठी काहीतरी हवं होतं. विचार आला, चला काहीतरी झटपट बनवूया. मग एक मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये 1 वाटी पोहे, 1 वाटी रवा, अर्धा वाटी दही, 4-5 लसूण पाकळ्या, 2-3 मिरची, थोडी कोथिंबीर आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आणि हे मी मिक्सरमध्ये पाणी घालून थोडंसं बारीक करून घेतलं. नंतर मी एक बाऊल घेऊन त्यामध्ये हे सर्व काढून घेतलं. त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पातळ केलं. नंतर पाव चमचा हळद, 1 चमचा तेल, चवीनुसार मीठ घालून ते मी 10 मिनिटासाठी रेस्टसाठी ठेवले. नंतर त्या मिश्रणात 1 चमचा इनो व 2 चमचे पाणी घालून पुन्हा मी ते मिक्स करून घेतले आणि एका ताटाला तेल लावून घेतले आणि त्यामध्ये हे मिश्रण घालून मी त्याला स्टीम देण्यासाठी ठेवली. प्रथम मी 5 मिनिटं मोठ्या गॅसवरती ठेवलं आणि नंतर 10 मिनिटं मी कमी गॅसवर ठेवलं. तेल गरम करून मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि तिळाची फोडणी करून घेतली. तयार ढोकळ्याचे चौकोनी तुकडे करून घेतले व त्यावर फोडणी घालून कोथिंबीर आणि ओले खोबरे घालून गार्निश करून घेतले. झटपट रवा व पोह्याचा ढोकळा तयार आहे.